नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. जो देश मुल्ला मौलवींच्या प्रभावात असतो, त्याचं काय होतं, तर त्याचा पाकिस्तान होतो. पाकिस्ताननं स्वतःच्या अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या, जे त्याला आझाद काश्मीर म्हणतात, त्या पीओके मधल्या निवडणुकीवरून प्रचंड गोंधळ झाला आहे. किती भावा? तर गेल्या 2-3 दिवसामध्ये जो हिंसाचार झालाय, त्याच्यामध्ये 60 लोकांचा मृत्यू झालाय. इंटरनेट सेवा ठप्प आहे. कुठल्याही क्षणाला जसं बाल्टिस्तानमध्ये सुरू आहे, तिकडे अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती सुरू आहे, तसं या भागातले लोक हे आपल्याच लोकांवरती अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये मोठा उठाव करतील असं दिसतंय. आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये पाकिस्तानातल्या ह्या स्थितीबद्दल चर्चा सुरू असताना पाकिस्तानमध्ये मात्र जंतर मंतरची चर्चा सुरू आहे. ती कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये सुरू आहे? आता हे पाकिस्तानातलं बंड कुठल्या पातळीवरती जाऊ शकतं आणि पाकिस्तान यासाठी भारताला का दोषी धरतोय, हे सगळं समजून घेण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. मुळामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं, अर्थात हे चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. मुळामध्ये हे लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सध्या जम्मू काश्मीर जॉईंट आवामी ऍक्शन कमिटी, ज्याला ते JKJAAC असं म्हणतात, याच्या नेतृत्वाखाली हिंसक आंदोलन झालं आहे. असंतोष टोकाला गेलाय. हे का घडलंय? तर पीओके मधल्या मुझफ्फराबाद, रावळकोट, मिरपूर आणि कोटली या भागामध्ये निदर्शनं, शटर डाऊन बंद आणि लॉंग मार्च सुरू आहे. इंटरनेट सध्या बंद करण्यात आलेलं आहे. दहशतवाद विरोधी कायदा सरकारनं लागू केला आहे आणि वेगवेगळ्या टप्प्यावर झालेल्या चकमकीमध्ये सुमारे 40 ते 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जुलै 2026 मधल्या मुझफ्फराबाद लॉंग मार्च वर झालेल्या गोळीबारात एकाच वेळी 20हून अधिक आंदोलकांचा मृत्यू झाल्याचा दावा तिथल्या आंदोलकांनी केला होता. आणि ह्या ज्या 38 मागण्या आहेत, ज्याचा मग जंतर मंतर भारताशी काय संबंध आहे ते मी तुम्हाला सांगेन. महागाई आणि वीज बिल. पीओके मधल्या मंगला धरणातून वीज निर्मिती होते, तरीही स्थानिक लोकांना अत्यंत महागड्या दरानं वीज बिल दिलं जातं किंवा वीज खरेदी करावी लागते. त्यामुळे स्वस्त वीज द्या, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, ज्या 12 शरणार्थी म्हणजे जम्मू काश्मीरमधनं, आपल्या जम्मू काश्मीरमधनं जे लोक भारतातनं जे पाकिस्तानमध्ये गेले, त्यांच्यासाठीच्या ह्या जागा राखीव आहे. या 12 जागा ज्या आहेत त्या काश्मीरी शरणार्थीसाठी राखीव असल्या तरी या जागांचा वापर इस्लामाबाद मधल्या मुख्य राजकीय पक्ष स्वतःच्या राजकारणाच्या साठी करतात आणि आपल्या मर्जीचा पंतप्रधान तिथं बसवतात, असा आरोप आहे. सरकारी अधिकारी आणि नेत्यांना मिळणारे विशेष VIP अधिकार आणि भत्ते रद्द करावेत, अशी मागणी. आणि असं 38 ज्या मागण्या आहेत, याची सुरुवात मे 2023 ऑगस्ट 2023 मध्ये झाली. वीज बिलाविरोधातलं हे आंदोलन मग आता ह्या पातळीवरती पोहोचलेलं आहे आणि 2024 मध्ये पाक सरकारनं 23 अब्जचं पॅकेज घोषित करून सुद्धा हे आंदोलन थांबलेलं नाही. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आंदोलकाशी चर्चा करण्यास नकार दिला आणि त्यांना असं म्हटलंय की हे आंदोलन भारताच्या फुशीवरती, म्हणजे भारतानं जे काही फूस दिलेली आहे त्या फूस असल्यामुळं हे आंदोलन पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन करतायत आणि एनिमीज लाईक इंडिया असं ते म्हटलंय. याशिवाय पाक सरकारचा आरोप आहे की या आंदोलनामागं भारताचा हात आहे. आंदोलक भारतासारखा हल्ला करतायत. भारतात अर्थात भारत सरकारने सगळे आरोप फेटाळून लावले. आता ह्याचं विश्लेषण करत असताना सगळ्यात महत्वाचं काय लक्षात घ्यायला हवं, तर या आंदोलकांना भारतामध्ये यायचं आहे वगैरे असं जे आपण म्हणतोय, असं नसून ते स्थानिक प्रश्नावरती पाकिस्तान सरकारच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. त्यांचं म्हणणं महागाईचा प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं जे 13 नियुक्त केलेले प्रतिनिधी आहेत ते मुळात कोण लोक होते, तर ते काश्मीरमधनं गेलेले शरणार्थी होते. परंतु पाकिस्तान सरकार काय करत आहे, त्यातल्या ज्या महिला आहेत त्यांचा 8 महिला रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि एक चक्क मौलाना आहे. मी म्हणून म्हटलं की जो जो देश मौलानाच्या आहारी गेला किंवा जो देश धार्मिक नेत्यांच्या आहारी गेला, त्याचं काय होतं, तर त्याचं पाकिस्तान हे उदाहरण आहे. लोकांना मान्यच नाही की आपल्या आझाद, कारण पाकिस्तान त्याला आझाद काश्मीर म्हणतं, कारण तो भाग हा स्वतंत्र राहावा अशा पद्धतीचा निर्णय आणि निवाडा त्यावेळेला पाकिस्तानच्या दृष्टीनं झाला होता. अजून प्लेबिसाईट तिथं झालेलं नाही आणि पाकिस्तान ते घेईल अशी शक्यताही नाही आणि भारतही त्याला मान्यता देईल असं दिसत नाही. म्हणजे लोकांचं सार्वभौम मत. आता अडचण काय आहे की ह्या ज्या महिला आहेत त्या कधीही तिथे निवडणूक होत नाही, त्या नियुक्त केल्या जातात आणि सत्तेचा बॅलन्स हा सरकार स्वतःच्या हातामध्ये ठेवतं. जे लोक लाहोरमध्ये बसलेले, जे लोक इस्लामाबादमध्ये बसलेले, जे लोक कराचीमध्ये बसलेले, ते तिथून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या ह्या काश्मीरचं नियंत्रण ह्या लोकांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतात. याला त्यांचा आक्षेप आहे.
आणि जंतर मंतरची यासाठी तिथे चर्चा सुरू आहे की ज्या पद्धतीनं आंदोलकावरती गोळीबार झाला आणि ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या निवडणुका रीक झाल्या, तर पाकिस्तानमध्ये असं म्हटलं जातं आहे की भारत सरकारनं हे जे आंदोलन आहे ज्याच्यामध्ये 1,00,000-1,50,000 लोक आले होते रस्त्यावर, ते खरं तर हा एवढा नाहीये आकडा, पण जो काही आकडा असेल, ज्या तीव्रतेनं भारतातल्या विद्यार्थ्यांनी ते आंदोलन केलं, त्याच्यावरती गोळीबार केला नाही. आपल्याकडे पॅलेट गनवरून भरपूर राजकारण सुरू आहे, पण पॅलेट गन म्हणजे बंदुकीच्या गोळ्या नाहीयेत. त्यामुळं डोळ्याला इजा वगैरे होऊ शकते. तुलना ही आहे, की एवढ्या मोठ्या प्रमाणात देशाच्या संसदेवर ते विद्यार्थी आल्यानंतर सुद्धा भारतामध्ये या संदर्भामध्ये गोळीबार झाला नाही. मग जे लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरले होते आणि जे एका विशिष्ट शहराच्या दिशेनं चालले होते, त्या आपल्याच लोकांवरती आपण गोळीबार का करतो? आणि पाकिस्तानच्या ह्या तथ्यहीन आरोपावरती, की हे सगळं भारत पुरस्कृत आहे वगैरे, त्याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमामध्ये पाकिस्तानच्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेचे धनी हे पाकिस्तानच्या सरकारमधले आत्ताचे जे कोणी पंतप्रधान वगैरे आहेत किंवा विदेश मंत्री आहेत ते आहेत. हे लोकांना मान्यच नाही की भारत सरकारनं केलं आहे. काही वेळा तर पाकिस्तानचे मंत्री हे ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू आहे. आमच्या विरोधामध्ये पाकिस्तानच्या विरोधात भारतानं उघडलेली ही वेगळ्या पद्धतीची आघाडी आहे वगैरे असं म्हणते. पण याला पाकिस्तानची जे काही राजकीय विश्लेषक आहेत ते भुलत नाहीयेत. उलट पाकिस्तानच्या संदर्भामध्ये अंतर्गत व्यवस्थेबद्दल आणि सरकारच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. माझ्या मते ही भारतासाठी एका अर्थाने संधी असली तरी चिंता वाढवणारी पण बाब आहे. संधी यासाठी की पाकिस्तानचे विघटन होण्याची जी अनेक वर्षापासूनची शक्यता मला दिसते, एक तर आर्थिक आघाड्यावरती सरकार पूर्णपणे फेल आहे. या सरकारनं आता इराणमध्ये आम्ही मध्यस्थी केली म्हणून अमेरिकेकडे कटोरा पसरवलाय, की या मध्यस्थीच्या बदल्यामध्ये आम्हाला एवढं कर्ज द्या. तिकडे मिस्टर ट्रम्प यांचे आणि त्यांच्या जावयाचे आणि त्यांच्या चिरंजीवाचे पाकिस्तानमधल्या काय जे काय रेअर अर्थ मटेरियल आहे किंवा गॅस आणि तेलाचा पुरवठा असेल, त्याच्यामध्ये रस आहे. त्यामुळे ते इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये, कराचीमध्ये ऑफिस थाटून बसले मिस्टर ट्रम्प यांचे जावई आणि चिरंजीव. त्यामुळे त्यांचा त्या मर्यादेत इंटरेस्ट आहे. याचा वापर करून आपल्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे आणि अशा दिवाळखोर, आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत असलेल्या देशाचे कधीही तुकडे होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. तिकडे अफगाणिस्तानच्या बॉर्डरवरती त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष सुरूच आहे तालिबानींचा. आता ही संधी असताना संकट हे आहे की जे लोक दिशाहीन असतात ते काहीही करू शकतात. कारण शेवटी जगण्याचा संघर्ष सुरू आहे तिथे पाकिस्तानमध्ये. कायच्या काय महागाई झालेली आहे. अशा स्थितीमध्ये आपल्या सीमेच्या अंतर्गत येऊन घुसखोरी करून स्वतःचं राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाकिस्तानचे राज्यकर्ते करू शकतात. आणि अशा वेळेला ते एक चॅलेंज आपल्यासमोर असणार आहे आणि म्हणूनच भारत सरकारचं या सगळ्या घडामोडीकडं खूप बारकाईने लक्ष आहे. कारण आपण काही 2-3 स्टेटमेंट्स या पीओकेच्या नागरिकांच्या समर्थनार्थ जारी केलेली आहेत. पण पाकिस्तान जे म्हणतोय की हे सगळं भारतानं घडवून आणलंय, तर त्याचा कोणताही पुरावा पाकिस्ताननं अधिकृतपणे दिलेला नाही. सो हे पाकिस्तानातलं जे बंड आहे ते नेमकं का आहे, कशासाठी आहे, तुम्हाला मला सांगायचं होतं. या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ मी यापूर्वीच केलेला आहे, तोही पाहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. थांबतोय. थँक्यू.